नागपूरच्या दोसर भवन चौक परिसरात आज सकाळी मोठ्या प्रमाणात स्फोटक सामग्री सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळावरून सुमारे 15 जिलेटिनच्या कांड्या आणि 50 डेटोनेटर जप्त करण्यात आली असून पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. घटनेची माहिती मिळताच नागपूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी संपूर्ण परिसराला सुरक्षा घेराव घातला. या स्फोटक साठ्यामध्ये 15 जिलेटिनच्या कांड्यांसह 50 डेटोनेटर आणि 8 कनेक्टर आढळून आले आहेत. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉड, पेट्रोलियम अँड एक्सप्लोजिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन तसेच फॉरेन्सिक लॅबच्या पथकांनीही घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटक सामग्री या गजबजलेल्या भागात कशी पोहोचली आणि यामागे नेमका कोणाचा हात आहे याचा शोध घेतला जात आहे. पोलीस उपायुक्त राहुल मदनी यांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून संशयितांचा माग काढला जात आहे. या घटनेमुळे शहरात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. यहाँ जो लांजेवार करके जो रहते हैं उनके जो घर के बैक साइड छोटा सा गार्डन है, जाकि रोड के बाजू में वहाँ लगभग 15 कार्टेज और 58 डिटोनेटर मिले हैं. जिस बैग में वो मिले थे उनके कहने के अनुसार वो बैग लास्ट 1.5 से 2 महीने से वो वहाँ पड़ी थी और जब सुबह उनको ध्यान में आ गया कि जो बाहर आए थे दिखे उन्होंने, तो वहाँ कार्टेज दिखे, उन्होंने इन्फॉर्मेशन दे दिए. अभी हमारे जो BDDS टीम है, पैसों की टीम है, APSL की टीम है, उनके हेल्प से वो सब कलेक्ट किया है और आगे जाके उसके ऊपर कायदेशीर कार्रवाई जो है, जो कहाँ रखना है, वो मैगज़ीन में हम पूरा सामान अलग अलग रखेंगे और जो है अभी जो प्रोसीजर चालू है हमारी, आगे की कायदेशीर कार्रवाई की जाएगी. सर, ये क्या काम में आता है? जो मिला है चीज़ें क्या काम में आती है? नहीं, अभी जो वो जब तक हम उनका इन्वेस्टिगेशन नहीं करेंगे, जो एक्सपर्ट से हमको इन्फॉर्मेशन नहीं आएगी तब तक हम पता नहीं सकते. किती जिलेटिन कांड्या, किती डेटोनेटर्स आणि किती कनेक्टर? याच्यामध्ये डिटोनेटर 50 डिटोनेटर आहेत, 8 कनेक्टर आहेत आणि 15 कार्टेज, एक्सप्लोजिव्हचे कार्टेज आहेत आणि ते सध्या आम्ही APSL आणि BDDच्या मदतीने सर्व वेगवेगळे पॅकिंग केलेलं आहे आणि संबंधित कायदेशीर प्रोसीजर आम्ही पूर्ण करून घेतो. कब से रखा था ये यहाँ पे, कब से मिला है रखा हुआ? नहीं, वो अभी इन्वेस्टिगेशन की है, कब रखा है, कैसे रखा है, इन्वेस्टिगेशन के बाद पता चलेगा. थैंक यू. प्रतिनिधी विनोद गोडबोले, NTV न्यूज मराठी, नागपूर.